दिनांक 16 फेब्रुवारी 2025 रविवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास व्हीटी कॉम्प्लेक्स आदर्श कन्या शाळेसमोर भडगाव येथे संचालक प्रवीण महाजन यांच्या डी आर्ट भाषण कौशल्य क्लासेसचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी कार्यक्रमाची सुरुवात माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या हस्ते डी आर्ट क्लासेसच्या हॉलचे रिबीन कापून उद्घाटन करत चेअरमन नानासाहेब पाटील व मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपतींचे पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष नानासाहेब पाटील, चेअरमन गायत्री विद्या प्रसारक मंडळ टिटवी हे होते। प्रमुख पाहुणे म्हणून अमोल भाऊ शिंदे, भैयासाहेब पाटील, प्रदीप देसले, विजयकुमार भोसले, श्याम पाटील, लकीचंद पाटील, समाधान भाऊ, सुधाकर पाटील, जाकीर कुरेशी, अण्णासाहेब खेडकर, निलेश मालपुरे, योजनाताई पाटील, लतिका वाघ, भूषण वाघ, समाधान पाटील, ट्रेन लाईव्ह न्यूजचे मुख्य संपादक दिलीप पाटील, उपसंपादक लक्ष्मीकांत देसले यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी डी आर्ट क्लासेसचे संचालक प्रवीण महाजन सर यांना मान्यवरांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। खऱ्या अर्थानं आज 21व्या शतकामध्ये प्रत्येक क्षेत्रात बोलणं ही कला अवगत असणं ही काळाची गरज आहे। कारण देंगे भाषण तो मिलेंगा राशन या उक्तीप्रमाणे मनुष्याने प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणत्याही क्षेत्रात असलं की त्या ठिकाणी आपल्याला आपलं मत, आपले विचार मांडणं हे गरजेचं असतं। आणि प्रामुख्याने आपल्या सभोवतालच्या परिसरामध्ये असे कोणतेही प्रभावी माध्यम किंबहुना असा क्लास नव्हता की ज्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये भाषण कौशल्य हे विकसित केले जावे। हाच एक छोटासा प्रयत्न आज डी आर्टच्या माध्यमातून प्रथमच भडगाव तालुक्यात नवे चाळीसगाव, पाचोरा, पारोडा, भडगाव या ठिकाणी हा एक छोटासा प्रयत्न चालू करण्यात येत आहे की जेणेकरून आपल्या गावाखेड्यातील मुलांना मोठ्या सिटीत न जाता आपल्या ग्रामीण भागामध्ये त्यांचं वक्तृत्व कौशल्य अधिक चांगल्या प्रकारे कसं विकसित होईल हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून आज डी आर्ट क्लासेसचं या ठिकाणी उद्घाटन संपन्न करण्यात आलेलं आहे। नानासाहेब प्रवीण महाजन सर आपल्या संस्थेत आहेत, तर ते संस्थेत एक त्यांच्याकडे कर्मचारी म्हणून आपण तर पाहत असतो नेहमी, पण आज त्यांच्या ज्या डी आर्ट गॅलरी त्यांनी ओपन केली पाचोरा, भडगाव म्हणजे आपल्या परिसरात ते गॅलरी नव्हत होती एक भाषण कौशल्य, तर त्या माध्यमातून आपण त्यांच्याकडे कसं पाहाल? मी नानासाहेब सुखदेव पाटील, गायत्री विद्या प्रसारक मंडळ या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष। प्रवीण महाजन सर आमच्या या शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांचं कौशल्य पाहून मला अत्यंत आनंद होत असतो। कारण प्रत्येक संस्थेत जाऊन आमचा जेवढा स्टाफ आहे एवढ्या स्टाफमध्ये त्यांचे वेगळं स्किल दिसतं। विद्यार्थ्यांना शिकवण्याचं गावात खेडोपाडी गावामध्ये जाऊन कशा पद्धतीने लोकांना विद्यार्थ्यांच्या संदर्भात समस्या सोडवायच्या ह्या सर्व स्किलमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं ज्ञान अवगत आहे। आणि हा जो डी आर्टचा जो क्लासेस त्यांनी सुरू केला याला मला सुरू करताना फार आनंद झाला का की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनासुद्धा या राजकीय स्टेजवरती येऊन बोलता यावं, समस्या मांडता यावे। आणि हा जळगाव जिल्ह्यामध्ये नाही पण इतर बाहेरच्या जिल्ह्यातसुद्धा मला वाटतं पुणे, मुंबई, नाशिक अशा मोठ्या सिटीमध्येच हा क्लासेस सुरू असतो आणि हा त्यांनी सुरू केला। मला आणि आमच्या सर्व संस्थाचे पदाधिकारी यांना आनंद होत आहे। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।